मी स्मिता. आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. भरपूर सारी अगदी ताजी ताजी तुम्ही आळूची पानं बघताय. तर आज टेरेस गार्डन मध्ये इतकी आळूची पानं होती आणि 2 दिवसापासून असं सारखं वाटत होतं की ह्याची आळूची वडी आपण नक्की करायची आहे. आणि आज एकदम भरपूर 2-3 आम्ही बॅरल मध्ये लावली होती आणि त्याच्यामधली सगळी आज मस्त अशी आळूची ताजी ताजी पानं काढून आणली आहेत. आणि आता आपण आळूची वडी ही रेसिपी बघणार आहे. आणि आपण आळूचं भाजी वगैरे आपण दाखवलेलीच आहे अगोदर. तर आज आपण वडी करतोय. तर त्याच्यासाठी ही पानं अशी छान काढून आणलेली आहेत ताजी. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक काळा देठवालं असतं आणि एक पांढरं देठवालं असतं. तर काही असतात ते आळूची भाजीसाठी असतात, काही असतात ते वडीसाठी असतात. पण असं पण काही नाही की दोन्हीचंही होतंय. दोन्हीचंही करू शकतो आपण. पण म्हणताना असं म्हणतात किंवा करताना सुद्धा लावताना सुद्धा आळू असा लावतात की एक वडीचा आणि एक भाजीचा. आणि भाजीचं जे काही देठ असतं आळूच्या पानाचं ते असं काळसर असतं. आणि आता जे वडीला आपण वापरणार आहे ना, तर त्याचं थोडंसं पांढरटसर असतं, हिरवटसर असतं आणि त्याचा शेप थोडासा वेगळा असतो. तर आता ही आपण स्वच्छ गार्डन मधलीच आहे तरी सुद्धा एकदा स्वच्छ धुवून घेऊया, त्याची देठ काढून घेऊया आणि आपण स्टार्ट करूया. तर आपण सगळी आळूची पानं स्वच्छ देठ काढून घेतले, कापून घेतले आणि आता सगळे धुवून घेतले स्वच्छ. आता ही सगळी आपण पुसून घेऊया. खरं पाणी त्याच्यावर राहतच नाहीये, आळूच्या पानावर पाणी राहतच नसतं. पण ते आपल्याला एक समाधान की एक आपण पुसून घेतलं. आणि ह्याचे जे आता हे खरं पानं आहेत आमची ते अगदी अशी कोवळ आहेत, अगदी खूप अशी जाड किंवा जून झालेली नाहीयेत. त्यामुळे ह्याचा देठ जो आहे तो तसा नाजूक आहे, कोवळा आहे. अगदी खूप असा जाड नाहीये. तर आपण फक्त काय करायचं, इथं थोडस एक असं कट करायचं आणि हे सगळं असं ओढलं, त्याचा सगळा असा हा वरचा जो देठ जाड असतो तो सगळा निघतो. म्हणजे हे खाजवत पण नाहीये आणि आळू आपण जेव्हा वडी करतो तेव्हा ते मोडत पण नाहीये. तर आपण हे सगळ्या आळूच्या ह्याचं देठ असे काढून घेऊया. आणि काय करायचं, देठ काढल्यानंतर थोडंसं लाटण्याने असं त्याला फिरवून घ्यायचं एकदा सगळ्या ह्याच्यावरून. म्हणजे काय होतं, जशी आपण वडी फोल्ड करणार आहे ना तशी बरोबर होती अगदी ती. म्हणून हे सगळं असं आता आपण पानही सगळी तयार करून घेऊया. आता हे असं आपलं पान तयार झालं. हे अशा पद्धतीने आपण सगळी पानं तयार करून घेऊ. अगदी इझी निघतायत ना, अगदी इझी निघतात कारण ती छान कोळी कोळी आहेत पानं. आणि एकदाच असं फक्त केलं तरी अगदी ते छान असे बसतायत खाली. याच पद्धतीनं सगळ्या पानाच्या आपण अशा शिरा काढून घेऊया आणि लाटण्याने थोडंसं ते प्रेस करून. आपण सगळी आळूची पानं त्याचे देठ काढून छान असं लाटण्याने थोडंसं त्याला प्रेस करून घेतले. ते सगळे करून ठेवले. त्याच्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करतोय. तर त्यासाठी आपण तिखट मिरची आहे ते आपण 8 ते 9 घालतोय. तिखट थोडंसं आवडीनुसार आहे. पण थोडीशी आळूची वडी म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये चिंच गुळ असतं, तर त्यामुळे थोडी आंबट, गोड आणि तिखट अशा सगळ्या चवी पाहिजेत. म्हणून थोडीशी मिरची आपण जास्त घालतोय. आणि जर हवं असेल तर लाल तिखट पण तुम्ही घालू शकता. जर मिरची तुम्हाला नको असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकतो आपण. 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळी, 2 चमचे जिरे. आणि हे सगळं आपण आता असं ओबड-धोबड म्हणजे अगदी खूप पाणी वगैरे घालून फाईन पेस्ट करायची नाहीये. थोडंसं आपण ते विपिंग करून घेऊया. आता पुढची याची स्टेप म्हणजे आपण त्याला जे काही पीठ लावणार आहे ते भिजवून घेऊया. तर त्याच्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2 कप पीठ घेतलंय आणि जे काही मिरचीचं वाटण केलं होतं, मिरची, लसूण, जिरे, ते सगळं म्हणजे आपण डाळीचं पीठ घेतलंय. डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ. आणि हे सगळं जे काही वाटण ओबडधोबड करून घेतले, आपण फाईन पेस्ट केलेली नाहीये, ती सगळी घालून घेऊया. आणि वडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घालणार आहे आपण त्याच्यामध्ये. एकदम खुसखुशीत होतात तांदळाच्या पिठाने. थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे पाव कप घेतलं आपण तांदळाचं पीठ. 2 चमचे मीठ, थोडंसं रंग छान येण्यासाठी हळद घातला अर्धा चमचा, 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून तीळ, कारण तिळाने इतक्या सुंदर दिसतात वड्या, त्यामुळे तीळ घालूया. आपण ते तळून घेतो त्यामुळे ते अगदी मस्त मध्ये त्याचा क्रंच छान येतो अगदी.
आणि कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला तुम्हाला चिंच आणि गुळाची टेस्ट आवडत असेल तर चिंच गुळाची चटणी जी आपल्या घरी असते ती घातली तरी चालेल, किंवा फक्त लिंबू पिळला तरीही चालतं, कारण थोडंसं ते खाजवणारा आळू असतो, त्यामुळे थोडंसं ते घातल्यानंतर खाजवत नाहीये. तर आता आपण इथे चिंच गुळाची चटणी घालतोय. सगळं मिक्स केल्यानंतर चिंच गुळाची चटणी ही 2 टेबलस्पून घेतली. ही मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया चिंचेचं पाणी घातल्यानंतर. तर आता हाताने सगळं आपण छान मिक्स करून घेतलंय आणि आता आपण पाणी घालून ते भिजवून घेऊया. तर आता आपण 2 कप डाळीचं पीठ घेतलं होतं, पाव कप तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर त्याच्यासाठी आपण 1 कप पाणी घेतलंय आणि हे बघत बघत घालायचं. आपल्याला खूप घट्ट पण नकोय आणि खूप पातळ पण नकोय. आधी हे सगळं मेजरमेंटचं घालून घेऊया आणि मग किती लागतंय त्याप्रमाणे आपण प्रमाण वाढवूया पाण्याचं. अति घट्ट झालं ना पीठ की वड्या मग थोड्याशा गच्च होतात, तर त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित प्रमाणात आपण भिजवून घ्यायचं. म्हणजे खुसखुशीत होत नाहीये, थोडासा घट्टपणा येतो. त्या पिठाची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही. आणि आपण जे 1 कप पाणी घेतलं होतं ते व्यवस्थित 1 कप पाणी व्यवस्थित लागलेलं आहे याला, त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि आता आपण जी काही आळूची पानं तयार करून ठेवली त्याला सगळं हे डाळीचे पीठ व्यवस्थित आपण लावून घेऊया. पानं तयार करून घेतलेलीच आहेत, आता त्याला सगळं लावून घेऊया. तर थोडंसं मी हाताला पाणी लावलं, असा गोळा ठेवून तो असा सगळा छान असा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आणि अगदी पातळ लावायचा, कारण खूप पण अगदी पीठ पीठ लागायला नको, कारण बऱ्याच जणांना खूप पीठ असं आवडत नाहीये. अगदी अशा पानाची टेस्ट सुद्धा ते छान लागते. आणि साधारण आपण 5-5 पानाचा एक एक रोल करणार आहे, कारण आपली पानं तशी छोटी छोटी आहेत, खूप नाहीयेत मोठी. थोडंसं पाण्याचा हात लावला की व्यवस्थित असं स्प्रेड होतं. अगदी कडेपर्यंत त्याला लावून घ्यायचं. त्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं. आता आपण 2 बाजू आहेत, तर आपण उलट्या बाजूला इकडे लावतोय असं. तर आता एक असं ठेवलं तर एक दुसरं असतं ते त्याच्या अपोजिट ठेवायचं. एक टेबलस्पूनचा एक गोळा घेतला की बरोबर एक पान पूर्ण होतंय ते. म्हणजे आळूची भाजी हे एकतर आळू हा घरच्या घरी खूप जणांकडे आळू लावलेला असतो, हा कुंडीत पण येतो, बाहेर पण लागतो, त्यामुळे आळूची पानं आपल्याला नेहमीच अवेलेबल असतात. त्यामुळे आळू वडी आणि आळूची भाजी हा सगळ्यांचा अगदी आवडता विषय असतो. आपण 5 पानं ही घालून सगळी अगदी छान असं लावून घेतलेलं आहे. आता ह्याचा आपण रोल करूया. रोल करताना मात्र घट्ट करायचा, छान असा दाबत दाबत त्याला. मस्त व्यवस्थित अगदी बसलेला आहे तो. आता हा आपला एक झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचेही रोल करून घेऊया. आपले 4 रोल झाले 5-5 पानांचे. ह्याच्यामध्ये 2 ठेवलेत. आपला हा स्टीमर आहे टपरवेअरचा, तर त्याच्यामध्ये आपण खाली पाणी घेतले कढईमध्ये, त्याच्यामध्ये पाणी घातलंय आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवलाय. हा दुसरा एक डब्बा आहे तो त्याच्यावरती आपण ठेवूया स्टीमरचा. आणि आपण अगदी लास्ट पर्यंत सगळं पीठ लावल्यामुळं अगदी व्यवस्थित सगळीकडून तो दाबून असं आपण
छान रोल करून घेतलेला होता. आणि तो जेवढं अजिबात- पिठाचं हो. प्रमाण घेतलं होतं तेवढं सुद्धा सगळं छान अगदी पुरलंय, अगदी बरोबर व्यवस्थित. पुरलेलं आहे आपलं. 5-5 पानांचे 4 रोल झाले. 2 कपामध्ये आपल्या 2. हा. कारण आपण पीठ सुद्धा खूप अगदी लावलेलं नाही, कारण आळूच्या पानांची टेस्ट तिथे आली पाहिजे. त्यामुळं आपले 4 रोल आता हे आपण ठेवलेलं आहे सगळं. आता ह्याला झाकण घालूया आणि मीडियम गॅसवरती आपण 10 मिनिटं त्याला छान उकडून घेऊया. खरं तर फार ओव्हरकुक पण करायचे करायचं नाहीत, नाहीये, हो. नाहीतर काय होतं, वरच्या पानांचा रंग आहे ना तर तो बदलायला हो. लागतो. तर त्यामुळे अगदी घड्याळ लावून 10 मिनिटं अगदी त्याला सफिशियंट आहे. 10 मिनिटं झाली आहेत बरोबर. आणि आता गॅस बंद करूया आपण. त्या 10 मिनिटात व्यवस्थित शिजलेले असणार आहेत. हा, रंग पण बदललेला नाहीये त्याचा. आणि शिवाय डाळीचं पीठ पण आहे ना ते पण व्यवस्थित शिजलेलं आहे. सुरीने आपण पाहिजे तर चेक करूया एकदा. पीठ काही लागत नाहीये आणि जे थोडंसं आलेलं आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. ह्याचा अर्थ आता वड्या झालेल्या आहेत. आणि आता आपण ह्या पूर्ण गार करून घेऊया. खालच्या पण आपण बघूया, खालच्या कप्प्यातल्या. मस्त अगदी, म्हणजे ते लक्षात येते की अगदी छान शिजलेले आणि आहेत. दोन्हीचा कलर सुद्धा अगदी Same. सेम राहिलेला आहे. तर आता पूर्ण थंड करून घेऊया ह्या. आणि कोमट झाल्यानंतर किंवा गार झाल्यानंतर ह्या काय करायच्या, एक 10 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि मग तळायच्या. म्हणजे तेल पण पित नाही आणि व्यवस्थित तळल्या जातात. हे आळूचे रोल छान थंड झालेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर एक 10 मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यामुळे काय होतं की ह्याच्या वड्या छान कापल्या जातात. त्यामुळे असे छान घट्ट असे होतात रोल. म्हणजे नेहमी आळूची वडी जेव्हा आपल्याला करायची असते ना तेव्हा शक्यतो ती एक 4-5 तास आधी उकडून घ्यायची, किंवा इव्हन आदल्या दिवशी सुद्धा उकडून घेऊन फ्रीजमध्ये ठेवली ना तर त्याच्या आपल्याला वड्या छान पाडता येतात. आता या सगळ्याच्या आपण एकसारख्या वड्या काढून घेऊया. सुरुवातीचं हे जे असतं ते थोडंसं काढून टाकायचं आणि नंतर एकसारख्या आकाराच्या, फार पातळ करायच्या नाहीत, त्या मोडतात. त्यामुळे मध्यम आकाराच्या कितपत आपण मध्यम आकाराच्या या वड्या काढतोय, एवढ्या जाडीच्या. आणि आता याच पद्धतीनं सगळ्या वड्या कट करून घेऊया आपण. तर आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेत. आता सगळ्या ह्या तळून घेऊया. आणि आपण तेल अगदी व्यवस्थित तापवून घेतलेले. आणि खरं तर हे सगळं शिजलेलं आहे आपलं. तर त्यामुळे गॅस आपला मध्यम करून या आपल्याला पटपट सगळ्या तळून घ्यायच्यात. म्हणजे असं नाही की बारीक गॅसवर आपल्याला तळायच्यात, कारण सगळं शिजलेलं असल्यामुळे परत त्याला काही शिजवायची गरज नाहीये. फक्त आपल्याला क्रिस्पी त्याला लागाव्यात ह्याच्यासाठी आपण मध्यम आचेवर ठेवायच्या आणि छान खरपूस रंगावर तळून घ्यायच्यात. आणि खरं तर नाही तळ्या तरी पण चालतात. तरी पण चालतात. म्हणजे इव्हन अशा खाल्ल्या तरी सुद्धा छान लागतात. तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील तर नॉनस्टिक तव्यावर तेल घालायचं आणि त्याच्यावर थोड्या वेळ उलट्या पालट्या दोन्ही बाजूनी खरपूस भाजल्या तरी सुद्धा छान लागतात. मस्त अगदी लेअर बघ, छान लेअर आहेत अगदी आपल्या वडीचे. सुटत नाहीये. नाही तर काय होतं, व्यवस्थित रोल झाला नाही तर त्या सगळ्या सुटल्या जातात. त्यामुळे रोल करताना अगदी व्यवस्थित फोल्ड करायचा तो. छान अगदी त्याला लेअर वगैरे आलेले आहेत. आणि जर आपलं काय होतं, जर तेल कमी तापलेलं असेल तर सगळे लेअर सुटले जातात. म्हणून तेल अगदी छान व्यवस्थित तापवून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या वड्या तळून घेऊया. तर सगळ्या वड्या तळून आपल्या तयार आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या 50 वड्या झालेल्या आहेत. अगदी मीडियम साईजच्या, म्हणजे खूप पण अगदी आपण जाड केलेली नाहीये आणि खूप पातळ नाही. अगदी लेअर ह्याचे म्हटलं तर असे सगळे सुटू शकतात, पण सगळे एकसंग असं बसलेलं आहे. म्हणजे अगदी सगळ्या सुटून मोडलेल्या वगैरे अजिबात नाहीयेत. सगळ्या अशा मस्त वड्या. आणि शिवाय सुजाता, घरचा आळूच्या वड्या किंवा भाजी जे आपल्या घरात, म्हणजे आता हल्ली आपलं टेरेस गार्डन करतो आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्या घरच्या ह्याचं काढल्याचं एक मजाच त्याच्यामध्ये. तर आज अगदी त्या पद्धतीनं आपण अगदी ताजा आळू काढला आणि अगदी सोप्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं आपण ह्या आळूच्या वड्या केल्या. ह्या स्मिताच्या गार्डन मधल्या आळूच्या आहेत आणि थोड्या दिवसात
माझ्या पण गार्डन मध्ये आळू येणार आहे, त्याच्याही आपण वेगळी रेसिपी करूया. आणि आळूची भाजी पण आपण ऑलरेडी केलेली आहे. अपलोड केलेली आहे. ती पण तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देणार आहे. आणि आजची आपली ही जी काही रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. आम्हाला इन्स्टावर शेअर करा आणि आमच्या YouTube, Instagram आणि Facebook या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.